नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे आपलं ह्या एम-पी-एस-सी ॲप्टिट्यूड सीरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये, ज्याचं नाव जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. आज आपण शिकणार आहोत बॉड मास या कन्सेप्टबद्दल. बॉड मास ही जी कन्सेप्ट आहे आणि तसं तर राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये याचं जे वेटेज आहे ते फारच कमी आहे. बट हे माहिती असण्यासाठी हे खूपच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. जर तुम्ही याच्यासोबत अजून कुठल्या परीक्षेची तयारी करत असाल, तर त्याच्या प्रिलिम्समध्ये याचे बरेचसे क्वेश्चन्स येतात आणि हा अतिशय सोपा टॉपिक आहे. काहीच अवघड नाही आहे यामध्ये आणि हा टॉपिक जर आपण पक्का केला, तर आपले 2 किंवा 2.5 मार्क कुठेच नाही गेले असं समजा. ठीक आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, की ॲप्टिट्यूड सीरीजचं आपलं जे उद्देश आहे, ते एकच आहे. ते म्हणजे एक्झाम क्लिअर करण्याच्या जवळात जवळ जाणे किंवा क्लिअर करणे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी समजून घेऊया बॉड मास ही कन्सेप्ट काय आहे. तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याचशा प्रिलिम्समध्ये किंवा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न बघितले असतील. ठीक आहे. एक उदाहरण तुम्हाला मी देतो, की ए प्लस बी मायनस सी ब्रॅकेट डी इंटू ई डिवायडेड बाय एफ. ठीक आहे. तर मित्रांनो, असे प्रश्न आले आणि जर तुम्हाला हा कन्सेप्ट माहीत नसला, तर होतं काय, की बऱ्याचदा जे आपले विद्यार्थी मित्र आहेत ते काय करतात, की बाबा ते आधी ए प्लस बी करतील, मग त्यातून सी वजा करतील, मग डी इंटू ई करतील आणि त्या सगळ्या व्हॅल्यूला एफने डिवाईड करतील. ठीक आहे. तर प्रथम क्षणी तर कोणालाही असंच वाटेल, की असं सॉल्व्ह करायचं आहे. पण ज्यांना हे बॉड मास रूल माहीत असेल, त्यांना कळेल, की हे असं सॉल्व्ह करत नाहीत. तर अशा प्रकारचे प्रश्न कसे सॉल्व्ह करतात, ते आपण आज बघूयात. ठीक आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बॉड मास हे आहे काय? ठीक आहे. मी लिहिलं तर आहे, पण बॉड मास याचा अर्थ काय? तर काही नाही, काही शब्दांचा मिळून हा एक शॉर्ट फॉर्म बनलेला आहे. ठीक आहे. ज्यामध्ये बी जे असतं, त्याचा अर्थ असतो ब्रॅकेट्स. ठीक आहे. तर बेसिकली हे काय आहे? बॉड मास आहे काय? बॉड मास हा एक रूल आहे किंवा नियम आहे, ज्याने आपण, जे तुम्हाला आत्ता मी उदाहरणात एक प्रश्न सांगितला होता, ते सॉल्व्ह करण्याचं जे आपल्याला नियम लावायचा आहे, त्याला आपण बॉड मास म्हणतो. ठीक आहे. त्यामध्ये बी काय असतं? ब्रॅकेट्स. ओ काय असतं? ऑफ किंवा ऑर्डर. ठीक आहे. हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. डी काय असतं? तर डिव्हिजन. ठीक आहे. डिव्हिजन म्हणजे आपला भागाकार. एम मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ठीक आहे. ए ॲडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर हा रूल काय म्हणतो, की जेव्हा केव्हा तशा प्रकारचे प्रश्न, कशा प्रकारचे, जे तुम्हाला आत्ता मी काही वेळापूर्वी एक्झाम्पल दाखवलं होतं ए बी सी डी ई एफचं, तर तसा प्रश्न आला तर कोणत्या चिन्हाला आधी प्राधान्य द्यायचं, त्याचा हा नियम आहे. ठीक आहे. आता नियम का बरं? आता उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये आहात, तर तुमच्यासोबतही असं घडलं असेल, की बाबा बसायला खुर्ची एकच, पण तिथं 2-3 माणसं आले, तर मग त्या खुर्चीवर कोण बसणार बाबा? तर आपण तिथे प्राधान्य काय देतो, की आपले आजोबा असतील किंवा एक वयस्कर माणूस असेल तर तो आधी बसेल. ते नसतील तर बाबा आपले वडील किंवा काका किंवा कोण असेल तर ते बसतील. ते नसले तर अजून कोणी मोठी व्यक्ती, मामा किंवा भाऊजी असं असेल तर ते बसतील. ठीक आहे. तर तिथं जसं आपण प्राधान्य पाळतो, तसंच त्या प्रकारच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला हे नियम पाळावा लागतो. हा नियम म्हणतो काय बाबा, की जर तसे प्रश्न आले, तर सगळ्यात आधी आपण ब्रॅकेटमधलं जे आहे ते सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता ब्रॅकेट कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? तर बाबा हे राउंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट किंवा 2 नंबरच्या वर असणारी रेष, त्याला पण आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल. ठीक आहे. समजा तुमचा कुठलाही एक प्रश्न आला, ए अधिक बी इंटू सी. ठीक आहे. तर हा नियम काय म्हणतो, की आधी तुम्हाला हा पार्ट सॉल्व्ह करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही हा पार्ट सॉल्व्ह करायला घ्यायचा. ठीक आहे. तर हे झालं बीसाठी.
तर जसं आता बीसाठी मी सांगितलं तसंच ओ किंवा ऑर्डर किंवा ऑफ असला तर आपण समजून जायचं की जसं ए ऑफ बी त्यांनी म्हणलं त्याचा अर्थ होतो ए इंटू बी. ठीक आहे, तर ऑफ आलं तर ब्रॅकेट्स नंतर ऑफ याला प्राधान्य द्यायचं किंवा ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय की बाबा 2⁻³ आलं किंवा 4⁻² आलं, तर हे जेव्हा रेस टूचे प्रश्न येतात तेव्हा त्याला आपण ऑर्डर म्हणायचं. 2⁻² किंवा 3⁻². ठीक आहे, त्याला आपण ऑर्डर म्हणायचं. ठीक आहे, तर ऑफ किंवा ऑर्डर हे लक्षात ठेवा, त्याला दुसरं प्राधान्य. मग डिव्हिजन सोपं आहे, भागाकार, मग मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन, मग आपण करायचं ॲडिशन आणि सगळ्यात शेवटी येणार सबट्रॅक्शन. ठीक आहे, सरळ सरळ भाषेत परत मी रिपीट करतो. बॉडम असा रूल काय आहे, तर एखादा असा प्रश्न आला तर त्यामध्ये सॉल्व कोणाला आधी करायचं, त्याचं प्राधान्य कसं ठरवायचं, तर ते ठरवायचं आपल्या बॉडमास रूलनी. ठीक आहे, सगळ्यात पहिलं प्राधान्य ब्रॅकेटला, त्यानंतर ऑफ किंवा ऑर्डरला, त्यानंतर डिव्हिजनला, मल्टिप्लिकेशनला, ॲडिशनला आणि सर्वात शेवटी सबट्रॅक्शनला. ठीक आहे, जर हा रूल आपण फॉलो केला नाही तर उत्तर चुकीचं येणार. ठीक आहे, चुकीचं येण्याचे चान्सेस असणार असं मी नाही म्हणत, उत्तर चुकीचं येणार आणि ते चुकीचं उत्तर आपल्या ऑप्शनमध्येही असतं. कारण एक परीक्षावाल्यांना माहीत असतं की मुलं कुठं चूक करतात आणि ते ऑप्शन आपल्याला दिसणार, आपण त्याला टिक करणार, आपल्याला वाटलं की, आणि आपल्याला वाटणार की अरे वा मार्क भेटले, पण तसं होणार नाही. ठीक आहे, तर चला बाबा, हे तर झालं आता थेरी. तर आपण काय करू आता, या टॉपिकचे काही प्रश्न सॉल्व करू ज्याने तुम्हाला अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, तर आता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. ठीक आहे, तर हा आहे आपला पहिला प्रश्न. ठीक आहे, 63 मायनस ब्रॅकेट -3, मग त्या परत आत हे डिव्हिजन, मग अजून ब्रॅकेट्स. ठीक आहे, आणि त्याचं उत्तर काय. ठीक आहे, आता मित्रांनो परत बॉडमास हा रूल लक्षात ठेवा, बॉडमास. ठीक आहे, तर चला आपण ह्या रूलनी आता हा प्रश्न सॉल्व करू. तर हा रूल म्हणतो काय की सगळ्यात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचे. तर जिथं कुठं आपल्याला ब्रॅकेट दिसतील ते आपण सर्वात आधी सॉल्व करूया. ठीक आहे, तर आपण सगळ्यात आधी हा प्रश्न असायला असं लिहून घेऊ, 63 मायनस -3 कंसात -2 -8 -4 डिवायडेड बाय 3 5 अधिक -2 -1 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, हा ब्रॅकेट घेऊया. याचं काय होतं, -2 -8 -10 -4 -14, म्हणजे हे काय झालं 63 मायनस ऑफ -3 हे झालं -14. ठीक आहे, आता चला आता हा ब्रॅकेट सॉल्व करू. तर जेव्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट असतं मित्रांनो, तेव्हा सगळ्यात आतला ब्रॅकेट कोणता आहे तो सगळ्यात पहिले सॉल्व करायचा. तर हा सगळ्यात आतला ब्रॅकेट आहे. तर हे काय होणार, -2 इंटू -1, तर मायनस मायनस हे प्लस होत असतं, म्हणजे हे झालं आपलं +2. ठीक आहे, म्हणजे हे आता आतल्या ब्रॅकेटमध्ये झालं. ठीक आहे, एक सेकंड, अजून याला आपण थोडं सिम्प्लिफायने लिहू. ठीक आहे, हे -2 झालं, तर आता याच्या आतला ब्रॅकेट काय झाला, 5 अधिक 2. ठीक आहे, आणि हा झाला बाहेरचा ब्रॅकेट. ठीक आहे, परत हा आतला ब्रॅकेट सॉल्व करायचा, हा झाला 7. ठीक आहे, मग हे झालं 3 आणि काही मध्ये काही नसलं तर ते मल्टिप्लिकेशन असतं. ठीक आहे, तर हे झालं 3 अधिक 7, तर याचं फायनल उत्तर झालं 21. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण ह्या ब्रॅकेटच्या जागी लिहून घेऊया 21. ठीक आहे, तर हे झालं 21. ठीक आहे, मग आता हे परत हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला, पण हे 2 ब्रॅकेट्स राहिलेत. ठीक आहे, मग याला आपण सॉल्व करून घेऊयात. परत मायनस 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 परत प्लस, 14 त्रिक 30 आणि 4 12, हे झालं 52. ठीक आहे, डिवायडेड बाय 21. ठीक, आता आपण सगळे ब्रॅकेट्स काढून टाकले. आता आता काय येणार, बी ऑफ तर यामध्ये नाही आहे किंवा ऑर्डरही नाही आहे, मग नेक्स्ट काय येतं, डिव्हिजन. ठीक आहे, म्हणजे आपण आधी डिव्हिजन सॉल्व करायचं. ठीक आहे, याला आपण घेऊया 63 -52
एक सेकंड, 2 7 21 21 आणि 10 14 3 30. सॉरी, हे 42 आहे. सॉरी, हे येणार 42. सॉरी, हे झालं 42 डिवायडेड बाय 21. ठीक आहे. आता डिव्हिजन पहिले सॉल्व्ह होणार. म्हणजे काय, तर 42/21 हे होतं 2, म्हणजे 63 मायनस 2. आणि आता उरलं फक्त मायनस, तर 63 मायनस 2 61. तर उत्तर काय येणार मित्रांनो, आपलं उत्तर येणार 61. ठीक आहे. परत आपण बघूया आपण केलं काय. आपण प्रश्न पाहिला, आपल्याला आठवलं की अरे बॉडमास नावाचा रूल आहे. बॉडमासमध्ये काय होतं, सगळ्यात आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. तर यामध्ये तर ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट आहे. आपण सगळ्यात आधी सगळ्यात आतला ब्रॅकेट सॉल्व्ह केला. -2 × -1 म्हणजे +2. मग त्याच्या बाहेरचा ब्रॅकेट 5 आणि +2 7 आणि मग 7 × 3 21. ठीक आहे, 21 आलं इथे. मग हे ब्रॅकेट सॉल्व्ह केले. -8 -2 -8 -10 -4 -14. ठीक आहे. आणि मग हे दोन ब्रॅकेटमध्ये काही नसलं तर मल्टिप्लिकेशन असतं, हे लक्षात ठेवा. 14 त्रिक 42 63 -42 डिवायडेड बाय 21. ठीक आहे, सगळे ब्रॅकेट काढले. मग आलं डिव्हिजन, कारण ऑर्डर तर नाही आहे. नेक्स्ट येतं डिव्हिजन. मग आपण हे डिव्हिजन सगळ्यात आधी सॉल्व्ह केलं. 42/21/2 म्हणजे 63 - 2, आन्सर आलं 61. ठीक आहे. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे मित्रांनो. हा कन्सेप्ट पक्का केला तर आपले 2 किंवा 2.5 किंवा जितके पण मार्क त्या प्रश्नाला असतील ते एकदम फायनल होऊन जातील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला कळलं असेल. जरी नसेल कळलं तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. हा आपला नवीन प्रश्न मित्रांनो. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर कळला असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हा तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाहीतर आपण याला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ठीक आहे. प्रश्न ॲज इट इज मी लिहून घेतो. 2000 डिवायडेड बाय 8 + 12 डिवायडेड बाय सॉरी ब्रॅकेट इंटू परत ब्रॅकेट 6 + 4 प्लस ब्रॅकेट 40 मायनस 16 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. ठीक आहे. परत रूल आठवायचा. काय म्हणतो रूल, बॉडमास. ठीक आहे. सगळ्यात आधी सॉल्व्ह करणार ब्रॅकेट. ठीक आहे. तर आणि जेव्हा ब्रॅकेटच्या आत ब्रॅकेट असेल तेव्हा आतला ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. सगळ्यात आधी हा एकच ब्रॅकेट आहे, हा सोपा आहे, हा सॉल्व्ह करून घेऊ. हे झालं 10. ठीक आहे. एकदा सॉल्व्ह झालं की मग ब्रॅकेट निघून जातो, तर आपण इथं ब्रॅकेट देणार नाही. ठीक आहे. तर हे झालं 10. ठीक आहे. मग चला बाबा, आता ह्या ब्रॅकेटच्या आतला ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करूयात. 16 भागिले 4 म्हणजे हे झालं 4. ठीक आहे. मग हे झालं 40 - 4 म्हणजे 36. ठीक आहे. आणि 36 हे ब्रॅकेटच्या आत. ठीक आहे. तर आता आपण याला सॉल्व्ह केलं तर आपण ब्रॅकेट काढून टाकणार, म्हणजे हे झालं 36. ठीक आहे. सेकंड, याला आपण थोडं व्यवस्थित लिहून घेऊया. ठीक, हे झालं 36. तर ठीक आहे मित्रांनो, हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला, हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. आता हा ब्रॅकेट राहिला. ब्रॅकेटच्या आतला ब्रॅकेट आधी आपण सॉल्व्ह करू, म्हणजे हा वाला. 8 + 12 झाले 20. ठीक आहे. मग 200 भागिले 20 किती झाले, 10. सॉल्व्ह केलं, ब्रॅकेट हटणार, म्हणजे हे झालं 10. ठीक आहे. 8 ठीक आहे, किती झाले, हे झाले 20 आणि हे झाले 10. ठीक आहे. आता सगळं ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केले. नेक्स्ट, ऑर्डर आहे का नाही, डिव्हिजन आहे का नाही, मल्टिप्लिकेशन आहे का, तर हो. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेशन आधी सॉल्व्ह होणार. हे झालं 100 अधिक 36, उत्तर आलं 136. ठीक आहे. आहे का नाही मित्रांनो, एकदम सोपा कन्सेप्ट, सोपा टॉपिक, काहीच अवघड नाही. फक्त बॉडमास रूल लक्षात ठेवायचा. सगळ्यात आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, मग ऑर्डर, मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे. ही सिक्वेन्स फॉलो करा आणि तुमचं उत्तर लगेच येणार. ठीक आहे. चला अजून एका प्रश्नाकडे वळूयात आपण. ठीक आहे. हा प्रश्न. ठीक आहे. तर चला सगळ्यात आधी प्रश्नाला लिहून घेऊयात. 720 डिवायडेड बाय 12 अधिक 18 इंटू 4 डिवायडेड बाय 6 अधिक 25% ऑफ 160.
ठीक आहे. सगळ्यात आधी रूल लिहून घ्यायचा आपला. दरवेळेस असं लिहायची गरज नाही आहे, बट ठीक आहे, तुम्हाला हे पाठ होऊस तर आपण याला लिहित राहणार. ठीक आहे. सगळ्यात आधी मित्रांनो ब्रॅकेट. ठीक आहे. तर आपण हा सेक्शन आधी उचलणार सॉल्व करण्यासाठी. मग या ब्रॅकेटच्या आतही आपण परत बॉडमास लावायचा. ठीक आहे. त्या ब्रॅकेटच्या आत काय आहे, एक डिव्हिजन आहे, एक ॲडिशन आहे, एक मल्टिप्लिकेशन आहे. मग सगळ्यात आधी काय आहे तर डिव्हिजन. ठीक आहे. मग आपण याला डिवाइड करून घेऊ. 720 डिवायडेड बाय 12, तर हे होतं 60. ठीक आहे. 12 12 6 72 60. ठीक आहे. 60 + 18 × 4. ठीक आहे. मग काय येणार, मग येतं मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपण आधी हे सॉल्व करणार. मग हे काय झालं, 40 आणि 24 64. म्हणजे हे झालं 60 अधिक 64, म्हणजे हे झालं 124. ठीक आहे. ब्रॅकेट सरकणार, मग इथे डिव्हिजन. मग इथे आता नेक्स्ट काय, ब्रॅकेट सॉल्व झालं, मग परत हे ॲज इट इज लिहून घ्यायचं. 6 + 25% ऑफ 160. ठीक आहे. मग नेक्स्ट काय येतं, मग ऑर्डर किंवा ऑफ. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर हे काय झालं, 25% म्हणजे 25/100 × 160. 160 हे गेलं, हे गेलं. 5 5 5 5 2 आणि हे 8. म्हणजे हे काय झालं, 8 5 40. म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे, याची व्हॅल्यू आहे 40. ठीक आहे. तर आपण याला लिहून घेऊ. हे झालं 40. मित्रांनो परत ही व्हॅल्यू आली. आता यामध्ये परत काय येणार, यामध्ये डिव्हिजन आणि ॲडिशनमध्ये अगोदर काय येतं, अगोदर येतं डिव्हिजन. तर 124/6. ठीक आहे. 124 भागिले 6. तर हे झालं 62 आणि 3. नाही, काहीतरी चुकलं आहे आपलं. ठीक आहे. परत करूयात आपण. बॉडमास हे 12. ठीक आहे. 60 अधिक 18 4 40. सॉरी, 18 4 किती होतं, 40 आणि 32 72. ठीक आहे. हे झालं 72. ओके. हे झालं 132. एक सेकंड. हे झालं 40 आणि 32 72. हे झालं 132. ठीक आहे. आता डिव्हिजन. हे झालं 22 + 40. म्हणजे फायनल उत्तर काय आलं आपलं मित्रांनो, आपलं आलं 62. ठीक आहे. फायनल उत्तर 62. ठीक आहे. इथं थोडी माझी चूक झाली कॅल्क्युलेट करण्यात, बट ते सोडलं तर हा कन्सेप्ट अतिशय सोपा आहे मित्रांनो. ठीक आहे. हा कन्सेप्ट लावत राहा, असेच प्रश्न इझिली तुमचे सॉल्व होत राहतील. सगळ्यात आधी ब्रॅकेट. जर ब्रॅकेटच्या आत ब्रॅकेट असतील तर सगळ्यात आधी आतला ब्रॅकेट सॉल्व करायचा. मग ऑर्डर किंवा ऑफ. मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सगळ्यात शेवटी सबट्रॅक्शन. ठीक आहे. अजून एक आपण प्रश्न घेऊया. ठीक. आता हा प्रश्न. ठीक आहे. परत प्रश्न आपण लिहून घेऊ. 19 डिवायडेड बाय 5 ऑफ. ठीक आहे. 27 मायनस 15 मायनस 21 हे +37. ठीक आहे. चला सगळ्यात आधी पटापट आपल्या डोक्यामध्ये रूल आला पाहिजे. बॉडमास. आपण याला आता थोडं फास्ट सॉल्व करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ठीक आहे. काय काय डिव्हिजन आहे, ऑफ आहे, ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे आणि ॲडिशन आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी ब्रॅकेट. ब्रॅकेटच्या आतमधला ब्रॅकेट. हे बार म्हणजे पण एक प्रकारचं ब्रॅकेट आहे. 4 प्रकारचे ब्रॅकेट असतात, राऊंड, स्क्वेअर, कर्ली आणि 2 नंबरच्या वर हे बार. ठीक आहे. तर हे बार पण एक ब्रॅकेट आहे. ठीक आहे. ब्रॅकेटच्या आतमधलं ब्रॅकेट. 15 म्हणजे हे -7 म्हणजे 27 मायनस -7. मायनस मायनस होणार प्लस, म्हणजे हे जाणार 34. ठीक आहे. हे झालं ब्रॅकेट. नाही, सॉरी, हे झालं 6. हां, 5 1 6 27 आणि हे झालं 33. ठीक आहे. हे झालं 33 आणि हे. ठीक आहे. याची व्हॅल्यू आली 33.
म्हणजे हे काय झालं, हे झालं 5/33. ठीक आहे, ब्रॅकेट गेलं, ब्रॅकेट नंतर काय येणार, ब्रॅकेट नंतर येणार ऑफ. ठीक आहे, 5/33 म्हणजे 5 × 33. ठीक आहे, म्हणजे हे किती झालं, हे झालं 5, 150 आणि 3 15, तर हे झालं 165. ठीक आहे, तर याची म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू झाली 100, या सगळ्या याची व्हॅल्यू झाली 165. ठीक आहे, 19/165 प्लस 37. ठीक आहे, मग आता डिव्हिजन ॲडिशनपैकी पहिले काय येणार, डिव्हिजन. तर याला आपण करणार 19/165 प्लस 37. ठीक आहे, आता थोडं ऑप्शनकडे बघून घेऊयात. डिनॉमिनेटरला 165 प्रत्येकमध्ये आहे, तर म्हणजे हे खाली राहणार. त्या दोघांना ॲड कसं करायचं, इंटू 165/165. ठीक आहे, 37 × 165 पटक्यात करून घेऊ आपण. 37 × 165, 7 5 35, 3 6 36, 7 42, 45, 4 7 1 7 आणि 4 11. ठीक आहे, इथं 0. तर एक बघा, एक मित्रांनो, एक तुम्हाला आता शॉर्ट ट्रिक सांगतो मी. इथं बघा, इथं युनिटच्या प्लेसवर 5 येणार आणि इथं 9 येणार. ठीक आहे, आणि 9 आणि 5 केलं तर किती होतात, 4, म्हणजे युनिट प्लेसला 4 येणार. ठीक आहे, तर ऑप्शन काय येणार, एकच ठिकाणी आपलं 4 आहे, ते म्हणजे ऑप्शन 1. ठीक आहे, पूर्ण सॉल्व करायची गरज नाही आहे, परत सांगतो मी काय ट्रिक लावली ते. ठीक आहे, तर आपलं काय होतं, आपल्याला इथे शेवटी हे करायचं होतं की बाबा 19/165 प्लस 37. ठीक आहे, तर 37ला डिनॉमिनेटर 165 आणायचा होता, म्हणून आपण काय केलं, 165/165 केलं. ठीक आहे, सगळं सॉल्व करत बसायची गरज नाही आहे. आपण काय करायचं, 7 5 35 होतात. ठीक आहे, 7 5 35 म्हणजे ह्या व्हॅल्यूच्या युनिट प्लेसवर 5 येणार. ठीक आहे, आणि इथे युनिट प्लेसवर 9 आहे, तर 9 अधिक 5 किती होतात, 14, म्हणजे युनिट प्लेसवर 4 येणार. ठीक आहे, युनिट प्लेस म्हणजे काय म्हणतोय मी, म्हणजे इथं जी काय व्हॅल्यू येणार, ठीक आहे, तिथं 5 आणि हे 9. ठीक आहे, हे दोन जेव्हा ॲड होतील तेव्हा येणार 4, तर 4 एकाच ऑप्शनमध्ये, ऑप्शन पहिला. ठीक आहे, तर मित्रांनो, इथं आपण एक ट्रिक पण पाहिली की इतके मोठे मोठे कॅल्क्युलेशन जर आले तर करत बसायची गरज नाही. हां, जर मल्टिपल ठिकाणी म्हणजे इथं पण 4, इथं पण 4, इथं पण 4 असतं, तर आपल्याकडे मग आपण सेकंड नंबरची व्हॅल्यू पाहिली असते की 4 युनिट प्लेसवर तर 4 आहे, टेन्स प्लेसवर किंवा त्याच्या बाजूच्या प्लेसवर कोणती व्हॅल्यू येते, तर आपण त्या हिशोबाने याला सॉल्व केलं असतं. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो रूल पण लावायचा आहे आणि जास्तीत जास्त फास्ट कसं प्रॉब्लेम सॉल्व करता येईल त्याकडे पण लक्ष द्यायचं. ठीक आहे, इतकं मोठं सॉल्व करायची गरज नाही, फक्त युनिट प्लेस बघा, ऑप्शन बघा आणि पुढे चला. ठीक आहे, ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आता आपण. ओके, ठीक, चला, हा प्रश्न आता तुम्हाला सोपा वाटत असेल. ठीक आहे, परत करूयात. बॉडमास आपला रूल झाला. प्रश्न काय आहे, 56 डिवायडेड बाय 1/3 15 अधिक 12 मायनस 9 प्लस 6 मायनस 5 प्लस 7 ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, परत सगळ्यात आधी काय, ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या आत ब्रॅकेट असल्यावर सगळ्यात आधी आतला ब्रॅकेट म्हणजे हा, सगळ्यात आधी आतला ब्रॅकेट म्हणजे हा. ठीक आहे, 5 अधिक 7 किती होतात, 12. ठीक आहे, हा ब्रॅकेट झाला, मग त्याच्या बाहेरचा ब्रॅकेट म्हणजे हा, हे दोन ब्रॅकेट. ठीक आहे, हे दोन. ठीक आहे, 9 + 6 15, 15 - 12, 15 - 12 म्हणजे 3. ठीक आहे, आता हा ब्रॅकेट सॉल्व झाला मित्रांनो आपला, हा झाला, हा झाला, आता हा ब्रॅकेट. ठीक आहे, हा वाला. ठीक आहे, मग हे काय येणार, 15 + 12 27. ठीक आहे, 27 - 3 म्हणजे 24. 27 - 3 म्हणजे 24.
ठीक आहे. मग आता हा ब्रॅकेट सॉल्व झाला, हा सॉल्व झाला. आता हा ब्रॅकेट, हा बाहेरचा, सगळ्यात बाहेरचा. ठीक आहे. मग हे काय 1/3 × 24, 1/3 × 24 म्हणजे हे काय झालं, हे झालं 8. ठीक आहे. म्हणजे पूर्ण संख्येची व्हॅल्यू झाली 8. ठीक आहे. सॉल्व झालं, हे सॉल्व करून हे झालं 8 आणि हे 56 / 8 म्हणजे उत्तर आलं 7. ठीक आहे मित्रांनो. इतक्या अवघड दिसणारा प्रश्न सरळ बॉडमॉस रूल लावला. ठीक आहे. परत सांगतो, इथं थोडं खराब झालंय. तर इथे बघा ब्रॅकेट होते 1 2 3 आणि 4 ब्रॅकेट होते. सगळ्यात आधी आपण आतला ब्रॅकेट सॉल्व केला, हा वाला. मग त्यानंतर हा वाला ब्रॅकेट सॉल्व केला, म्हणजे ही व्हॅल्यू आपण सॉल्व केली. त्यानंतर ही व्हॅल्यू सॉल्व केली. ठीक आहे, ह्या ब्रॅकेटवाली. मग हा ब्रॅकेट सॉल्व केला. ठीक आहे, त्याचं व्हॅल्यू आला 8 आणि मग आपण केलं 56 / 8 म्हणजे 7. ठीक आहे. अतिशय अवघड दिसणारा प्रश्न एकदम सोप्या रीतीने सॉल्व झाला, उत्तर आलं 7. ठीक आहे. आता मित्रांनो आपण एखादा राज्यसेवेच्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न बघूया. ठीक आहे. हा राज्यसेवेमध्ये नव्हता आला आहे, हा कंबाईनच्या एक्झाममध्ये आला होता. ठीक आहे. तर परत तेच कन्सेप्ट लावायचं आपल्याला. -2 -3 × 5 + 3 डिवायडेड बाय -2 -3. ठीक आहे. आणि हे पूर्ण संख्या डिवायडेड बाय -6 -4 डिवायडेड बाय -7 -5. ठीक आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न आल्यावर मित्रांनो सगळ्यात आधी आपण वरचा वेगळ्यापणे सॉल्व करून घ्यायचा आणि खालचा सेपरेटली सॉल्व करून घ्यायचा आणि दोन्हीला आपण बॉडमॉस हा रूल लावायचा. ठीक आहे. आणि या दोन्हीला सॉल्व केल्यावर जे वरची व्हॅल्यू आणि खालची व्हॅल्यू येईल त्याला आपण फक्त डिवाइड करायचं. ठीक आहे. तर आपण सगळ्यात आधी वरची व्हॅल्यू पिक करूया. ठीक आहे. सगळ्यात आधी ब्रॅकेट्स 3 ब्रॅकेट आहेत, हा ब्रॅकेट, हा ब्रॅकेट, हा ब्रॅकेट. ठीक आहे. तर कोणताही आपण पहिले करू शकतो किंवा सगळे एकसोबत करू शकतो. -2 × -3 हे झालं -6. ठीक आहे. 5 + 3 हे झालं 8 आणि हे -2 × -3 हे झालं परत सॉरी हे झालं नाही 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 इंटू नाही आहे, मायनस आहे. सॉरी 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 सॉरी. ओके. -2 -3. ठीक आहे. हे काय झालं -2 -3 -5 × 8 डिवायडेड बाय -5. ठीक. तर परत ब्रॅकेट सॉल्व झाले. वरती काय आलं -5 × 8 डिवायडेड बाय -5. ठीक आहे. सिमिलरली खालचंही सॉल्व करून घेऊया. ब्रॅकेट -6 -4 -10 डिवायडेड बाय -7 -5 -12. ठीक आहे. परत बॉडमासच्या रूल हिशोबाने डिव्हिजन आधी येणार मल्टिप्लिकेशनच्या, तर हे काय होणार -5 × -8/5. ठीक आहे. आणि हे -10 डिवाइड बाय -12 मायनस मायनस कट होणार 10/12. ठीक आहे. आता डिव्हिजनला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हे काय होणार -5 × -8/5 × 12/10. ठीक आहे. हे डिव्हिजनला आपण वर शिफ्ट करणार तर हे होणार 12/10. ठीक आहे. हे आणि हे कटलं, मायनस मायनस झालं प्लस, म्हणजे व्हॅल्यू काय आली 8 × 12/10. ठीक आहे. 8 12 जा 88 96 म्हणजे 96/10 म्हणजे उत्तर आलं 9.6. सॉरी याला थोडं वर लिहितो मी, याला इथं सॉल्व करूया. 96/10 व्हॅल्यू झाली 9.6 मित्रांनो. सॉरी आपली फायनल व्हॅल्यू काय आली 9. सॉरी. ठीक, याला मी इथे लिहितो. ठीक आहे. याला इथे घेऊया. 96/10 म्हणजे 9.6. ठीक आहे. 9.6. ठीक आहे. काहीच अवघड नाही. डिव्हिजनची जी व्हॅल्यू होती आधी आपण हा सेक्शन वेगळा सॉल्व केला, मग हा सॉल्व केला आणि दोघांना शेवटी जाऊन कंबाईन केलं, त्याची व्हॅल्यू आली 9.6. ठीक आहे.
मित्रांनो, तुम्हाला कोणताही जर कॅल्क्युलेशन कळला नसेल मला कमेंटमध्ये कळवा. आपण तुम्हाला कमेंटमध्ये व्यवस्थितरित्या उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. ठीक आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न बॉड मासचा तर नाही आहे, बट हा एक जनरल न्यूमेरिकल ॲबिलिटीचा प्रश्न आहे. तो आपण कव्हर करूया. ठीक आहे. 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 म्हणजे थोडं बॉड मासचा रूल पण यामध्ये अप्लाय होतो. 0.02 इंटू 0.02 इंटू 0.02. ठीक आहे. आणि हे सगळं डिवायडेड बाय 0.2 इंटू 0.2. हे काय, हे आहे प्लस. ओके, प्लस 0.04 इंटू 0.04 0.04. ठीक आहे. एक गोष्ट मित्रांनो, जर असे पॉईंटमध्ये प्रश्न असले तर आपण त्यांना सरळ जे आपल्याला जमते ते करून घ्यायचं. तर या 0.1ला जर पॉईंट काढायचा असेल तर आपण याला काय करतो, याला आपण 10नी म्हणजे वर 10 देतो, खाली 10 देतो. हे म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे झालं 1.10 इंटू 1/10. ठीक आहे. इंटू 1/10 प्लस तसंच इथं आता 2 आहे डॉट नंतर, तर हे झालं 2/100 इंटू 2/100 इंटू 2/100. ठीक आहे. सिमिलरली खालच्यालाही कन्वर्ट करून घेऊया. हे झालं 2/10 2/10 2/10 प्लस 4/100 4/100 इंटू 4/100. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण काय शिकलो होतो, आपण शिकलो होतो बॉड मास. ठीक आहे. हा रूल लावूया. ब्रॅकेट नाही आहे, ऑर्डर नाही आहे, डिव्हिजन आहे बट ते सगळ्यात शेवटी लागणार. डिव्हिजन म्हणजे हा वाला डिव्हिजन म्हणतोय मी, हे वाला. नंतर मल्टिप्लिकेशन आहे का, हो तर आहे. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊया. हा मल्टिप्लिकेशन, हे मल्टिप्लिकेशन होणार, हे मल्टिप्लिकेशन, हे मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे. हे काय झालं, 1/10 इंटू 10 100 इंटू 10 1000 म्हणजे हे झालं 1/1000 अधिक 2 इंटू 2 4 इंटू 2 8 8/1 2 0 4 0 6 0 1 2 3 4 5 6. ठीक आहे. याला आपण परत डिवाइड करून घेऊया. 2 4 8 8/1 0 2 0 3 0 1 2 3 अधिक 4 4 16 64 परत 6 0 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाईड जरा लिहून घेऊ आपण वर. ठीक आहे. 8. ठीक आहे. फायनली काय आलं आपल्याकडे, 1/1000 प्लस 8/1 2 3 4 5 6. ठीक आहे. 8/1000 64/1 2 3 4 5 6. ठीक आहे. तर मित्रांनो, आता जर आपण याला क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे 1000 इकडे आणलं, 10,000 इकडे आणलं. ठीक आहे. हे 1000 इकडे आणलं, 10,000 इकडे आणलं, तर आपला डिनॉमिनेटर सेम होईल आणि आपण दोन्हीला कट करू. तर म्हणजे हे काय होणार, 1 2 3 4 5 6 प्लस 8 इंटू 1000 अपॉन 8 इंटू 1 1 2 3 4 5 6 प्लस 64 इंटू 1000. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर जो आपला येईल म्हणजे 1000 इंटू हे 1000 इंटू हे, ते एकमेकांशी कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. तर आता 1000 1000 यामध्ये कॉमन आहे. ठीक आहे. 3 शून्य गेले तर म्हणजे 1000 उरतात, तर म्हणजे आपण हा 1000 बाहेर काढून घेऊ. 1000. ठीक आहे. आतमध्ये उरले 1000 प्लस 8. ठीक आहे. खाली परत हे 1000 1000 कॉमन काढलं आपण. ठीक आहे. बाहेर 1000 आतमध्ये उरले 8 इंटू 1000 प्लस 64
1000 परत कॅन्सल, म्हणजे वर उरले 1008 अपॉन 8064. ठीक आहे. सरळ हे 1 हे 8 1/8 म्हणजे 0.10, म्हणजे सॉरी, म्हणजे काय उरलं आपल्याकडे 1/8, इथे लिहू 1/8 म्हणजे 0.125. ठीक आहे, उत्तर आलं 0.125. ठीक आहे. इथे मित्रांनो आपण बॉड मास आणि अजून थोडे अरिथमॅटिक किंवा अंकगणिताचे थोडे अजून ट्रिक्स लावलेत. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवू. पण हे अशा प्रकारे सॉल्व्ह होतं. ठीक आहे, आपण डॉटला असं 1/10 1/10 करून सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, तर इथं आपण हा बॉडमासचा कन्सेप्ट संपूयात. आणि आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट कळलं असेल. नसेल कळले तर कमेंटमध्ये सांगा की अजून कोणता, ह्या टॉपिकचा अजून कोणता पार्ट मी डिटेलमध्ये घ्यायला पाहिजे. जर प्रश्न कळला नसेल तर तेही कळवा. आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात त्या प्रश्नावर, अजून एक डेडिकेटेड व्हिडिओ, किंवा कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा व्हिडिओ पाहिजे तर ते सांगा, आपण त्याचाही व्हिडिओ बनवूया. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्या टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलमार्फत मला तुम्ही डिरेक्ट मेसेजही पाठवू शकता टेलिग्रामवर. ठीक आहे, डिरेक्ट मेसेज सेंड करा आणि त्यामध्ये तुमचा प्रश्न असेल तर तो टाका. मी तुम्हाला टेलिग्रामवर रिप्लाय देईल, किंवा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते विचारा. मी तिथं तुमचा तो क्वेरी किंवा डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हा कन्सेप्ट कळला असेल. आणि तयारी करत राहा, मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. आणि काही तुम्हाला गायडन्स किंवा हेल्प असेल, लागत असेल तर मला टेलिग्रामवर मेसेज करा. ठीक आहे, भेटूया आपल्या ॲप्टिट्यूड सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.